मुंडा नावाच्या एका गृहस्थाने त्याच्या बहिणीचं अक्षरशः जिला गाडली गेली होती तिच्या स्कॅलिटन म्हणजे तिच्या अक्षरशः हाडं दिसतात आहे जमिनीतून बाहेर काढून बँकेकडे आणलं का? कारण की त्याला त्या अकाउंटमधले 20,000 रुपये विड्रॉ करायचे होते. हा आदिवासी व्यक्ती आहे, अशिक्षित व्यक्ती आहे, ह्याला एवढं माहीत नाही बँकिंग प्रोसेस काय असते आणि इतर ज्या गोष्टी आहेत जे शिक्षणाला धरून चालणाऱ्या असतात त्या गोष्टी ह्या लोकांना माहीत नाहीत. ऍक्च्युली पाहायला गेलं तर ह्याच्यामध्ये बँकेची चुकी नाही. मी स्वतः बँकर आहे, पण ह्याच्यामध्ये जे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते थोडेसे आपल्याला शिथिल करावे लागतील. कारण की जे अनएज्युकेटेड किंवा आदिवासी समाजाची किंवा जे एकदम गावाखेड्यात राहतात त्यांच्यासाठी थोडीशी आपल्याला सोय करणं गरजेचं आहे आणि ह्या नियमामध्ये चेंजेस करणे गरजेचे आहे. कारण मी खूप सारे कमेंट वाचले, त्या कमेंटमध्ये सर्व बँकेला आणि जे नियमावली आहे त्या नियमाला सर्व शिव्या घालत आहेत, पण ती ऍक्च्युली तुमच्यासाठीच आहेत आणि तुमचे जे पैसे आहेत किंवा तुमची जी ठेवी आहे ते चांगली राहण्यासाठी आहेत. हा, ह्या माणसासोबत थोडंसं कठोर प्रमाणे चाललेलं आहे, पण ते त्याच्या फक्त अज्ञानामुळे आहे, पण त्याला दुसऱ्या प्रकारे ह्याच्यामध्ये सूट देण्यात येऊ शकते. ह्यासाठी सरकारने किंवा जी बँक आहे त्यांनी वेगळ्या प्रकारे ह्या ग्रामस्थांना किंवा जे आदिवासी समाजाचे आहेत त्यांना थोडीशी वेगळ्या पद्धतीने ट्रीट केलं पाहिजे. एवढंच फक्त फरक आहे. नियमामध्ये काही चेंजेस केले पाहिजे, पण ह्या देशामध्ये ह्या गोष्टी होतात खरोखर खूप भयानक आहेत. कारण की आपण 5 ट्रिलियनची इकॉनॉमी बनतो, अशा पद्धतीचे जर व्हिडिओज बाहेर येतात तर खरोखर आपण अजून खूप बॅकवर्ड आहोत. लक्षात घ्या, आपल्याला खूप सारा विकास करण्याची गरज आहे.